पाकिस्तान म्हणत आहे की पेहलगाम मध्ये हल्ला भारताची अंतर्गत समस्या आहे. आरिफ साहेब, त्या लेकीचं छायाचित्र डोळ्यासमोरून जात नाहीये. 6 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं, हातामध्ये चुडा होता आणि आपल्या पतीच्या प्रेताजवळ बसू नये केवळ यामुळे की ती हिंदू होती. तिच्या पतीचा धर्म विचारला आणि डोक्यात पॉइंट ब्लँक रेंजवरून गोळी मारली. लोक विचारतायत की काय हाच इस्लाम आहे? पहलगाम मध्ये जे काही झालं आहे ते इतकं त्रासदायक. छायाचित्र तर आपण पाहिलीच असतील. ज्यात मी परवा कानपूरमध्ये होतो, शुभमच्या घरी गेलो होतो. त्याचं लग्न आता 1.5-2 महिन्यांपूर्वी झालं होतं. त्याची पत्नी, त्याची आई, त्याचे वडील, त्याचे कुटुंब, त्याच्या पत्नीच्या घरचे लोक सगळे होते. स्वतःवर देखील नियंत्रण ठेवणं अवघड होऊन जातं. कुठून तरी इंदोरच्या सुशीलचं नाव आलं. सगळ्यांना सांगितलं कलमा वाचा. जर कलमा नाही वाचू शकले तर डोक्यात पॉइंट ब्लँक रेंजने गोळी मारली. जर त्यांनी हे नसतं विचारलं की कलमा वाचू शकता का, तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम आहात, जर हे नसतं विचारलं तर मला खूप आश्चर्य वाटलं असतं. कारण त्यांच्या आता स्ट्रॅटर्जी आता ही नाहीये की त्यांना आता असं नाहीये की आता हा गैरसमज नाहीये की ते आता लढाईमध्ये भारतावर विजय मिळवू शकतात. त्यांच्या तर हा आतंकवाद त्यांच्या राज्यकारणाच्या नीतीचा भाग आहे आणि आतंकवादाच्या उद्दिष्टांमध्ये हजारो जखमा करणं आणि त्यामध्ये जखमा करण्याची एक खूप प्रभावी पद्धत आहे की भारतामध्ये कुठल्या तरी प्रकारे आंतरिक डिस्टर्बन्स ज्यात आपण एकमेकांवर आरोप करायला लागू ते निर्माण केलं जावं, ज्यामुळे भारत आतून कमकुवत होऊन जाईल. इस्लामच्या नावावर, धर्माच्या नावावर त्यांनी देश स्थिर केला आणि तो 25 देखील एकत्र नाही राहू शकला. तर हा पाकिस्तानचा जो दृष्टिकोन आहे हे त्यांचं अपयश होतं की धर्माचं अपयश होतं? मी एक प्रश्न स्वतःलाच विचारतो. तिथे त्यांनी अर्धा देश नाही गमावला. 90,000 पेक्षा जास्त पाकिस्तान्यांना आपण पिंजऱ्यात कैद करून आणलं, ज्यांना शिमला तहानंतर सोडलं गेलं. 1988 मध्ये जनरल जयाउल हकले यांचं एक पाकिस्तानमध्ये ऑफिसर ट्रेनिंग सेंटर होतं. तिथे ते त्यांचे मुख्य जनरल्स होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी एक भाषण दिलं 1988 मध्ये आणि ते म्हणाले की आतापर्यंत जे आपण परंपरागत लढाईच्या मार्फत जे आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा जो आपण प्रयत्न करत आहोत तो फोल ठरला आहे. आता आपल्याला रणनीती बदलायला लागणार आहे. आणि मी तुम्हाला हे एकदम इंटरनेटवर अवेलेबल आहे, तुम्ही कुठूनही काढू शकता. जलाउल हकचं स्पीच. त्यांनी म्हणले की आपण आता लढाई नाही लढायची. आपल्याला आता हिंदुस्थानावर हजारो, वी हॅव टू इन्फ्लिक्ट 1000 वुंड्स. आपल्याला 1000 जागांनी हिंदुस्थानला जखमी करायचं आहे, ज्यामुळे हिंदुस्थानचा रक्तपात होऊन हिंदुस्थान कमकुवत होऊन जाईल. यावेळी जे झालंय ना आरिफ साहेब, त्याने लोकांचं हृदय पिळवटून गेलंय. इतक्या यातना लोकांना झाल्यात. ते जे 26 लोक मारले गेलेत ना, त्यांच्यातले कमीत कमी 16 लोक असे ज्यांची पॅन्ट उतरवून चेक केलं गेलं की ते हिंदू आहेत की मुसलमान. मी मानतो, म्हणजे त्यात काहीच डाऊट नाहीये. मी तर आधीच म्हणालो की जर ते तसे वागले नाहीत, बाबांनो, हा देश, मौलाना आझाद एक गोष्ट म्हणाले होते जेव्हा ते भारताच्या विभाजनाचा विरोध करत होते, तेव्हा ते गोष्ट म्हणाले होते की लक्षात ठेवा की जी गोष्ट द्वेषाच्या आधारावर निर्माण झाली आहे, तुम्ही द्वेष पसरवून पाकिस्तान मिळवण्याची मागणी करत आहात, तो देश तोपर्यंतच टिकून राहील जोपर्यंत तिथे द्वेष टिकून असेल. ज्या दिवशी द्वेष संपून जाईल तो देश सुद्धा संपून जाईल. 6 दिवसांपूर्वी तो कधीच तिथे क्रेडिबल इन्स्टिट्यूशन
ज्यांची विश्वासार्हता असेल ते तिथलं सरकार नाहीये. मी आरोप करत नाहीये. कोणीही तुम्हाला ही गोष्ट सांगू शकेल. तिथे कुठल्याही इन्स्टिट्यूशनची क्रेडिटेबिलिटी नाहीये आर्मीच्या व्यतिरिक्त. आणि आर्मीची विश्वासार्हता, क्रेडिटेबिलिटी आणि त्यांची प्रीमियम पोझिशन का आहे? कारण त्यांच्या लोकांच्या डोक्यात ही गोष्ट घातली आहे की भारताकडून तुम्हाला धोका आहे. आजच्या तारखेला लक्षात घ्या जरा, 25 वर्षाच्या आतमध्ये ट्रू नेशन थिअरी, 2 देशांचा जो 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 त्यांनी सिद्धांत मांडला होता तो फेल झाला. बांगलादेश त्यांच्यापासून वेगळा झाला. परंतु किती निर्लज्जपणा आहे की आत्ताच, कदाचित 20 दिवस झाले असेल, ही महिनाभर जी झाला घटना असेल, घडली त्याच्या 6 दिवसांपूर्वी नाही. जनरल मुनीर यांनी जे 6 सांगितलं, दिवसांपूर्वीच, तर याचा अर्थ एकूण 15 दिवस झाले 2 आहे. गोष्टी ते अशा म्हणाले की एक तर ते म्हणाले की हिंदू आणि मुसलमान वेगळे आहेत, हे संपूर्ण पाकिस्तानला शिकवलं पाहिजे, समजावलं पाहिजे. त्यांच्या रूढी परंपरा वेगळ्या आहेत, त्यांची जीवन जगण्याची पद्धत वेगळी आहे. आणि हे देखील म्हणाले की मुसलमान सुपिरियर आहेत. 2 गोष्टी आहेत. एकतर की हा निर्लज्जपणा आणि उद्दमपणाची काही सीमाच नाहीये. जी थिअरी 25 वर्षात अपयशी ठरली, ती आज 75 वर्षांपेक्षाही जास्त वर्ष गेल्यानंतर तेच भाषा बोलत आहे जी भाषा 45 आणि 46 मध्ये बोलली गेली होती. आणि दुसरी गोष्ट ते म्हणाले की केवळ 2 राजवटी कलमाच्या आधारावर बनल्या आहेत. एक ज्याचं नाव आजकाल मदिना आहे आणि दुसरं पाकिस्तान. राजवट, 2 राजवटी बनल्या आहेत. मी तुम्हाला प्रॉफिट साहेबांच्या आयुष्यावरनं सांगतो. तो म्हणत आहे मदिनेची राजवट बनली कलमाच्या आधारावर. मक्केमध्ये प्रॉफिट साहेबांचं राहणं अशक्य करून टाकलं गेलं होतं. इतका जास्त अत्याचार, मारण्याचा प्रयत्न होता. आणि जेव्हा ते निघून गेले आहेत मक्केमधून आणि तिथे बाहेर येऊन डोंगराच्या कपारीत लपले होते, कारण ते लोक मागून शोधत येत होते. जेव्हा हा विश्वास बसला की हे लोक इथून निघून गेले आहेत, तेव्हा ते बाहेर निघाले. ज्या जागी जन्म झाला होता, ज्या शहरामध्ये, त्यावर एक नजर टाकली, शांत श्वास घेतला आणि म्हणाले, मक्के म्हणजे हे जे जन्मभूमीसाठी जे प्रेम असतं, मक्के, या जगात माझं सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर आहे. मला तुला सोडून कुठेही जाण्याची इच्छा नाहीये, परंतु तुझी ही जी मुलं आहेत ती मला इथे राहू देत नाहीत. मग ते नाईलाजाने गेले होते की राजवट बनवायला गेले होते. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला विचारतो, काय कुठली राजवट अशी असू शकते ज्यांच्याकडे काही सैन्य देखील सोडून द्या थोड्या वेळासाठी, जगात देश आहेत जिथे सैन्य नाहीये? काय पोलिसांच्या शिवाय कुठली राजवट चालू शकते? कोणत्याही स्टेट एक्सचेंजर शिवाय, संपत्ती विना कुठली चालू शकते? कोणीही कुठल्याही पुस्तकातून काही दाखवू शकतं का की मदिनेमध्ये प्रॉफिट साहेबांच्या आल्यानंतरच तिथे पोलीस फोर्स सुद्धा होती? कोणीही दाखवू शकतं का की स्टेट एक्सचेंजर होता, ज्याला संपत्तीचं घर म्हणलं जायचं, जिथे सरप्लस मनी ठेवला जात असतो, तो देखील प्रॉफिट साहेबांच्या त्यांच्या डेथच्या कमीत कमी 4 किंवा 5 वर्षांनंतर, दुसऱ्या खलिफाच्या काळामध्ये जेव्हा पैसा काही असा आला जो सरप्लस होता, तेव्हा पहिल्यांदा एक जागी त्याला पैशाला ठेवण्याची व्यवस्था केली गेली. राजवट कशाला म्हटलं जातं? जे मनाला वाटतं त्या तुम्ही शब्दांचा उपयोग करता. तुम्ही इतिहास नाही वाचला का? नका वाचू, परंतु जगाला तरी नका सांगू की तुम्ही किती जास्त तुम्हाला काहीच माहीत नाहीये. परंतु मागील 1.5-2 वर्षांमध्ये पाकिस्तानच्या रस्त्यांवर पहिल्यांदा पाकिस्तानच्या आर्मीच्या विरुद्ध प्रदर्शन एका पाठोपाठ एक होत होते. तुम्ही मीडियामध्ये बघा, मीडियामध्ये त्यांच्या विरुद्ध जे काही लिहिलं जात आहे, त्यांना आज असं वाटत आहे पाकिस्तानच्या आर्मीला की त्यांची जी प्रीमियम पोझिशन आहे, त्यांची जी विश्वासार्हता आहे, एक संस्थेच्या रूपाने ती निष्ठत चालली आहे. म्हणूनच त्यांना कुठला तरी मोठा घोटाळा करायचा होता. त्यांनी हा मोठा घोटाळा करून दाखवला, ज्यामुळे त्यांची स्वतःची स्थिती जी आहे त्यावरून लक्ष हटवता येऊ शकेल. आरिफ साहेब, पण याला खूप साऱ्या लोकांनी हिंदू मुसलमानचा इश्यू बनवण्याचा प्रयत्न केला.
आता काँग्रेसचे लीडर आहेत विजय वडेट्टीवार. विजय विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे मोठे नेता आहेत. ते म्हणाले की तुम्ही काय बोलताय, की तुम्ही म्हणताय की आतंकवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारला. काय टेररिस्ट जवळ इतका वेळ असतो का ते कोणाच्या तरी कानात जाऊन त्यांचा धर्म विचारतील आणि गोळी मारतील? मला असं वाटतं की त्यांना कल्पना देखील नाहीये की आतंकवाद कशा प्रकारे काम करत असतो. आतंकवाद फक्त लोकांना मारणंच नाहीये. आतंकवाद हा एक विचार आहे. आतंकवाद डिस्ट्रप्शन ज्याला म्हटलं जातं, आतमधून विस्फोट करणं. आम्ही मैदानामध्ये येऊन तुम्हाला नाही हरवू शकत, त्यामुळे आम्ही लपून तुमच्यावर हल्ला करू. जेव्हा आम्ही तुमच्यावर लपून हल्ला करू तर त्यात हे देखील समाविष्ट आहे की जर आमच्याकडनं होऊ शकलं तर आम्ही तुमच्या समाजाला तुकड्या तुकड्यांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे त्यांना त्यांची कल्पना नाहीये की आतंकवाद कशा प्रकारे काम करत असतो. जे त्यांनी रॉबर्ट म्हटलं वाड्रा आहे. तर राजकारणामध्ये नाही आहेत, परंतु एका मोठ्या कुटुंबाचे जावई आहेत. त्यांचं स्टेटमेंट मी पाहिलं होतं, अत्यंत हृदयद्रावक असं होतं. मी त्यांचे एक्झॅक्ट वर्ड्स तुम्हाला सांगतो. हो. त्यांनी म्हटलंय की हे मुसलमान स्वतःला खूप कमकुवत मानतात. पहलगामच्या लोकांना मारून आतंकवाद्यांनी मोदींना मेसेज पाठवलाय की तुम्ही देशाचं विभाजन केलं. खूप लज्जास्पद आहे. असं असं कुठलंही वक्तव्य असेल, हे संपूर्ण देशाच्या विरुद्ध कारस्थान आहे. आणि ही याची योजना आता नाही आखली गेली आहे. आता तर यामध्ये केवळ एक नवीन पैलू जोडलाय आणि तो पैलू असा आहे की पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या आर्मीच्या विरुद्ध जनआक्रोश रस्त्यावर पब्लिक जागांवर दिसून आला आहे, येत आहे मागील 1-1.5 वर्षांपासून. केवळ हा नवीन पैलू. हे जे यावेळी ते तिथले सैनिक जनरल आहे, जे सेना प्रमुख आहेत, त्यांना आपली खुर्ची संकटात दिसली. फक्त आपली नाही संकटात दिसून आली, तर त्यांना हे दिसून आलं की पाकिस्तानमध्ये जो प्रीमियम स्टेटस आहे आर्मीचा, कधी तुम्ही ऐकलं होतं मागील जेव्हापासून पाकिस्तान बनला की कुठल्याही आर्मी जनरलच्या विरुद्ध लोक बोलू शकत होते? आर्मीच्या विरुद्ध कधीच नव्हते बोलले तिथे. आज आर्मीच्या विरुद्ध तिथे मागील 1.5 परंतु असं वर्षांपासून म्हणलं की आर्मीच्या विरुद्ध लोक नाराज आहेत, तर मग यांना हे मुल्ला मुनीर म्हणण्याची काय गरज होती? म्हणूनच तर मुल्ला बनलेत ते. आता जिन्हाच्या बद्दल तुम्ही वाचलं आहे का? मी आरोप नाही लावत आहे. जी प्रेयर आहे, नमाज ज्याला म्हणतात, सलात किंवा नमाज म्हणतात, त्यामध्ये एकच कुराणाची सूरा वाचणं आवश्यक असतं, अल-फातिहा. हे डॉक्युमेंटेड आहे, तुम्ही वाचू शकता. पाकिस्तान बनेपर्यंत जिनाला ती देखील येत नव्हती. ते पण एक उस्मानी साहेब होते, मौलाना, त्यांनी त्यांना शिकवली. तर त्यांना मुल्ला जिन्ना बनण्याची काय गरज होती? ते बनतातच असे हे लोक. दुरुपयोग तेच लोक करतात जे धर्माच्या मर्माशी परिचित नसतात. दुरुपयोग तेच लोक करतात सगळ्यात जास्त. अरे बाबा, जगाचे ना कुठलं सैन्य आहे, जे सैन्य जनरल स्टोअर सुद्धा ते चालवतात, फ्लॅट सुद्धा तेच बनवतात, मॉल सुद्धा तेच बनवतात. जगातलं कुठलंही प्रत्येक काम करत असतात. त्या कामा व्यतिरिक्त ज्या कामाचे ते पैसे घेतात. आता तर मी ऐकलंय की त्यांनी ऍग्रिकल्चरल लँड घेतलंय, तिथलं सैन्य आता शेती सुद्धा करतंय. सगळं काही त्यांच्यावरच आहे. सरकार देखील तेच बनवतात, सरकार देखील तेच चालवतात. आणि जर नाराज झाले किंवा जर ते त्यांना घेऊन येतात, जर त्याच्यामुळे गोष्टी बिघडल्या तर त्यालाही काढून टाकतात. सगळं काही तेच करतात आणि त्यांचा गेम एक्सपोज झाला आहे. हे कधीच नव्हतं झालं आर्मीच्या बाबतीत. आता खूप सारे लोक मला हा प्रश्न विचारतात की कलमा काय असतं? का जनरल मुनीर कलमाबद्दल बोलले? का आतंकवाद्यांनी कलमा वाचायला सांगितलं? आता हे जनरल मुनीर यांनाच विचारा की हे कलमा जी वाचतात, गोष्ट ती खरी आहे, ती वाचली जाते, परंतु ही कलमा ज्या सुरामध्ये वाचली जाते ते कुराणमध्ये नाहीये. त्यांना विचारा जाऊन, त्यांना माहित आहे का ही गोष्ट? ज्या सुरामध्ये वाचली जाते त्या सुरामध्ये ते कुराणमध्ये नाहीयेत. मग कुठून आलं आणि हे काय असतं? आता खूप साऱ्या गोष्टी असतात. आता ते जेव्हा 3 तलाक कुठं आलं हे सांगा.
जसं इस्लामी सांगत असतात, म्हणजे अशा प्रकारे तोडणं, मुरडणं, विकृत करणं गरिबाला. अ, मी मी म्हणतो माणसाला काहीतरी लाज असायला हवी ना. एक आणि कुराणामध्ये याची भविष्यवाणी केली आहे. कुराणमध्ये म्हणलंय, की त्या लोकांवर त्यांना म्हणलंय, की यांचा वाईट हो, जे आपल्या हाताने पुस्तक लिहितात आणि मग और फिर कि फवैलुल्लिल्लज़ीना यक्तुबूनल किताबा बिअयदीहिम सुम्मा यक़ूलूना हाज़ा मिन इंदिल्लाह लियश्तरू बिही समनन कलीला. लाज वाटायला हवी त्यांना, जे आपल्या हाताने या गोष्टी लिहितात आणि त्यानंतर म्हणतात की हे अल्लाच्या बाजूने आहे, हा धर्म आहे. ताकि उससे लियश्तरू बिही समनन कलीला. कारण त्यामुळे भौतिक फायदे होऊ शकतील. आणि केवळ इतकंच नाही म्हटलंय, याच्या पुढे खूप बोलले आहेत की कयामतच्या दिवशी, कयामत म्हणजे समजला तुम्ही, अकाउंटेबिलिटी डे, प्रॉफिट साहेब कंप्लेंट करतील, तक्रार करतील खुदाकडे की हे अल्लाह, हे माझ्या समाजातील लोक यांनी कुराण शरीफला फुलिश नॉन्स या रब्बी इन्ना कौमी तखजू हाजल कुरान महजूरा. त्यांनी कुराणला, उंटाला जेव्हा अरब कापतात तेव्हा त्याच्या चारही पायांमध्ये दोरी बांधून आधी त्याला, मोठा प्राणी असतो त्याला खाली पाडतात, त्या अवस्थेत हालते महजुरी म्हटलं जातं. कुराण आता सांगत आहे की कयामतच्या दिवशी प्रॉफिट साहेब अल्लाहकडे ही तक्रार करतात, माझ्या लोकांनी, कोणी दुसऱ्याने नाही, जे माझ्याशी निष्ठेचा दिखावा करत आहेत, कौमी तखजू, माझ्या लोकांनी या कुराणला त्या अवस्थेमध्ये नेऊन सोडलंय जिथे उंटाला कापण्यासाठी त्याच्या पायात दोरी बांधतात आणि खाली पाडतात. हे ते लोक आहेत. याच्याकडे लक्ष देऊन ऐका. कुल इन्नी अनन नज़ीरुल मुबीन. ज्या ठिकाणी प्रॉफिट साहेबांना म्हटलं जातं की तुम्ही घोषणा करा. काय घोषणा करा? मी केवळ तुम्हाला सतर्क करण्यासाठी आलो आहे, तुम्हाला वॉर्निंग द्यायला आलो आहे त्या शिक्षेची. कुल इन्नी अनन नज़ीरुल मुबीन कमा अंजलना अलल मुक्तसिमीन. ती शिक्षा त्यांना मिळत असते जे लोकांचं विभाजन करतात. तक्सीम म्हणतात ना, त्या तुमच्या लक्षात आलं असेल, तक्सीम-ए हिंद, हिंदुस्थानची तक्सीम झाली, 2 तुकडे झाले. म्हणलं जे तक्सीमचं कामं करतात, तर यांनी तर हिंदुस्थानचे 2 तुकडे केले आहेत, यांना शिक्षा कशी नाही मिळणार? यांना तर शिक्षा नक्कीच मिळणार आहे. परंतु हे तुम्ही मान्य कराल, यावेळी त्यांनी जे कारस्थान रचलं होतं लोकांचं विभाजन करण्याचं, त्यात ते यशस्वी नाही ठरले. मी पाहिलं की 2 जुम्मे निघून गेले आणि मस्जिदीतून बाहेर येऊन मुसलमानांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यांनी त्या आतंकवाद्यांविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली आहे. आणि कालपासून मला निमंत्रण मिळालं आहे की एका मस्जिदीमध्ये पटनामध्ये ते मीटिंग करायला जात आहेत आतंकवादाच्या विरोधात. तर मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. लोकांना, हे बघा, एक म्हण आहे की काही लोकांना कायमसाठी मूर्ख बनवलं जाऊ शकतं आणि सगळ्याच लोकांना काही काळासाठी मूर्ख बनवलं जाऊ शकतं, परंतु सगळ्यांना संपूर्ण काळासाठी मूर्ख बनवलं जाऊ शकत नाही. कुराणमध्ये एक गोष्ट सांगितली आहे, वमा तफर्रकू इल्ला मिन बादी जाअहुमुल इल्मु बगियम बैनहुम. भांडण कधीही धर्माच्या कारणामुळे होतच नसतं. भांडण होतात स्वार्थाच्या कारणामुळे.